श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत मोरपंख चकोर कसं करायचं ते. त्यासाठी आपण गहूमणी घेतलेले आहेत, मोराचे पॅन्डन घेतलेले आहेत 4 mm चे गोल्डन मनी. ही आपली 0.3 mm ची वायर घेतली आहे. आधी आपण थोडी कट करून घेतोय ती 0.3 ची वायर. त्याच्यामध्ये आपण हा गहूमणी टाकतोय, त्याच्यामध्ये गोल्डन मनी टाकून गोल्डन मनी सोडून जे मोती आहे त्याच्यामध्ये ती वायर हे करून घालून तो टाईटली वायर ओढून घ्यायची की जेणेकरून तो मोती व्यवस्थित बसला जाईल. सेम तशीच प्रोसेस दुसरा पण मोती आपण तसाच बनवून घ्यायचा आहे. फक्त घेताना जो मोती आहे ना, दुसरा जो घेतो ते पहिल्या मोतीच्या जवळ एकदम पकडून असा ओढायची वायर आपल्याला, की जेणेकरून त्याच्यामध्ये आपला गॅप बसणार नाही, म्हणजे गॅप पडणार नाही. अशा प्रकारे आपण अशी फुलं म्हणजे जे आहे राऊंड करून घेतलं आहे. आता हे मोतीचं जे कुंदन आहे ते मोरपंखाचं जे कुंदन आहे आपण त्याला अटॅच करून घेतो आहे. व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं जेणेकरून ते हलणार नाही वगैरे, कारण की आपण त्याला बेस फक्त आपण डायरेक्ट वायरनं त्याला अटॅच करून घेतो. तर पूर्ण जे मोती आहेत त्या मोत्यांमधून आपण ते व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे, की ते जो मोरपंखाचं कुंदन जो आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित फिक्स बसेल, हलणार नाही. आणि काळजीपूर्वक करा, वायर खेचताना तुटू वगैरे नाही. आणि दुसरं बघा, म्हणजे मी कशी करते ते तुम्ही बघू शकता. हलक्या हाताने ओढून घ्यायचं आहे, पण ओढून एकदम टाईटली ओढून घ्यायचं आहे की जेणेकरून ते लूज होणार नाही. आपण 2-2 मोती घेतले आहेत आणि त्याला राऊंड करून ते फिक्स करून घेतो आहे, की जेणेकरून आपले ते जे मोती आहेत ते मोती आपले हलणार नाहीत. अशा प्रकारे आपण पूर्ण जे मोती आहेत ते फिक्स करून घ्यायचे आहेत. ज्याच्यामध्ये आपलं आधी आपण मोराचं कुंदन आहे त्याला आधी व्यवस्थित जे त्याच्या साईडचे होल असतात त्याच्यामध्ये आपण वायर 2-3 वेळा हे करून फिट करून घेतली. आणि त्याच्यामध्ये साईडचे जे मणी आहेत 2-2 घेऊन करून त्याला फिट केले. आणि राहिलेलं परत आपण जे साईडचे ह्याचं जे कुंदन आहे मोराचं त्याच्यामध्ये आपण बघा ते वायर हे करून व्यवस्थित त्या होलांमध्ये घालून खेचून घेत आहोत. अशा प्रकारे पूर्ण आपल्याला राऊंड करून घ्यायचं आहे, जेणेकरून तो कुंदन जो आहे मोराचा त्याच्यामध्ये फिक्स बसला जाईल आणि टाईट बसला जाईल, लूज होणार नाही. अशा व्यवस्थित करून घ्या. बघा, तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही पॉज करून बघू शकता किंवा परत व्हिडिओ बघू शकता, की जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी कळतील. खूप सोप्या पद्धतीचं आहे हे. शिकायचं म्हणलं तर इझिली आपण करू शकतो ह्या गोष्टी. आणि असाच नवीन गोष्टीसाठी आपण काही ना काहीतरी ट्राय करत राहत असतो. अशा प्रकारे माझं फूल रेडी झालेलं आहे. आणि तशाच प्रकारे मी हे बाकीचे पण मोती जे आहेत ते बनवून घेतले आहेत. ही मी 20 गेजची वायर घेतलेली आहे. 20 गेजची वायर घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला हे जे फ्लावर जे बनवलेले आहेत मोराचे ते आपल्याला त्याच्यामध्ये अटॅच करायचे आहेत. 16 इंच जास्तीत जास्त ते वायर आपण घेतली तरी चालेल तुमच्या ह्याच्यानुसार. जर लहान मुलींना वगैरे जर घालायची असेल तर ती छोट्या ह्याच्यानुसार साईजनुसार घ्यायची आणि तार व्यवस्थित सरळ करून घ्यायची. आणि आपला जो एक फ्लावर आहे, जो फ्लावर आपण त्याच्यामध्ये अटॅच करून घेणार आहोत. जे आपली वायर आहे 0.3 ची त्याच्यामध्ये आपण ही वायर हे करून अटॅच करून घेणार आहोत हे फ्लावर. तर मग त्याच्यामध्ये आता मी हा बेस करून घेतला आहे, बघू शकता. आता हा आपण फ्लावर आहे तो वळून घेतोय त्या फ्लावरमध्ये आणि अटॅच करून घेतोय. टाईटली असं फिक्स करून घ्यायचं. मी इकडचे म्हणजे माझ्या राईट साईडचे 2 मोती आणि लेफ्ट साईडचे असे 2 मोती असे 3-4 राऊंड मी मारून घेतलेत. आणि मी ते अटॅच करून घेते की जेणेकरून ते जे आपण
ह्याचं मोराचं पॅन्डन जे बनवलं आहे ते हलणार नाही. अशा प्रकारे मी बाकीचे पण अटॅच करून घेतले आहेत. सॉरी, जरा स्पीडमध्ये व्हिडिओ झाला आहे, कारण की वेळेमुळे जरासं फास्ट झालं आहे माझं. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे माझे हे मोती जे सगळं मोराचं पॅन्डन आहेत ते सगळे लावून झाले आहेत. 10 मला हे जे फ्लावर्स ते लागले, व्यवस्थित सगळे अटॅच करून घेतले आणि वरच्या साईडला जी राहिलेली जी तार आहे ती एक्स्ट्राची कट केली आणि एक्स्ट्राची वायर जी आहे आपली बेसची तार, त्याला आपण परत बेस करून घेऊन तो राऊंड करून घेणार व्यवस्थित आणि त्याला आपण जी अटॅच दोरी आहे नेकलेसची ती जॉईन करून घेतोय जंप रिंगने. अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओसाठी नक्की मला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. तुम्हाला नक्की ह्याच्यानंतर कुठला व्हिडिओ आवडेल बघायला ते नक्की मला सांगा आणि कसा झाला मला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. थँक्यू.